क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कापडणे येथे ग्रामदैवत भवानी माता मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। महिलांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात तब्बल 60 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सावित्रीबाईंना अभिवादन केले। उपसरपंच उज्ज्वला माळी आणि ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी यांच्या पुढाकारातून हे शिबिर घेण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती। ग्रामदैवताच्या मंदिरात प्रथमच सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून गावातील तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत समाजसेवेचा सुंदर संदेश दिला। सावित्रीबाईंनी ज्या शिक्षण क्रांतीसाठी संघर्ष केला त्याच प्रेरणेने आज गावकऱ्यांनी रक्तदानातून समाजकार्यात सहभाग नोंदवून त्यांच्या कार्याला खरी आदरांजली वाहिली असे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने गावात भवानी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेले आहे। या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। या रक्तदान शिबिरामुळे गोरगरिबांना व गरजू लोकांना रक्ताची मोठी मदत होणार आहे आणि आज खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा मिळाला आहे। आई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कापडणे गावात विठोबा माळी, वधू माळी, उपसरपंच उज्ज्वला माळी, वैशाली माळी, ग्रामपंचायत सदस्य, नंतर संजय माळी, भरत माळी, बापू माळी यांनी सर्वांनी जे आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं रक्तदान म्हणजे हे एक गरजू पेशंट आहे यांच्यासाठी एकदम रक्तदान हे खूप अशी गोष्ट आहे की एखादा जीवनदान देण्यासाठी हा उपक्रम एकदम चांगला ठेवलेला आहे आणि या उपक्रम ठेवल्याबद्दल सर्व कापडण्यावासी, ग्रामस्थ व सर्व मित्रमंडळी, सर्व समाज बांधवांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा। असेच कार्यक्रम त्यांनी करत राहावे हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बेटावद येथे वक्तृत्व व एकपात्री नाटिका स्पर्धांचे आयोजन। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बेटावद येथील श्री विठ्ठल मंदिर चौक, माळीवाडा येथे शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी वक्तृत्व स्पर्धा व एकपात्री नाटक सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धांना परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मोतीलाल नामदेव वाकडे, तालुकाध्यक्ष भाजपा शिंदखेडा ग्रामीण हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री राकेश माळी, गटनेता शिंदखेडा नगर पंचायत, श्री ईश्वर परदेशी, माननीय सरपंच अजंदे व तालुका उपाध्यक्ष भाजपा शिंदखेडा, श्री मंगलचंद जैन, सरपंच बेटावद यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। तसेच समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित प्रभावी वक्तृत्व सादर केले, तर सामाजिक जाणीवा वाढविणाऱ्या एकपात्री नाटिकांमधून विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर संदेश दिला। उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली। स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। अध्यक्षीय भाषणात श्री ईश्वर नाना परदेशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांप्रमाणे शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन साधावे असे आवाहन केले। या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी मंडळ बेटावद यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ धनश्री अल्केश महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री RR सोनवणे सर यांनी केले। और मरने के बाद भी गंगा नदी की हमारे रस्तों को चार लगा कर चलेगा तो एक ही आवाज आएगा, भारत माता की जय। अशा पवित्र भारतात माझी प्रत्येक लेखी मोठी होते खरं, अहो ती गगनभरारी दिसते खरं, परंतु तुम्ही बळी तेव्हा तरी या तिथे फक्त काढून टाको आणि त्या लपफक्त बघण्याची भूमिका करतात। बरं रस्त्यात तिथे खिल्ला बनवले जाते आणि तर लपफक्त व्हिडिओ काढून सावित्री, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय। हे काय? अगं असं काय करतेस? ही पुस्तके आहेत, या पुस्तकांचं वाचन कर। आता ह्या वेळेत कसं वाटल ते? हे बघ सावित्री, तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस, आता नाही म्हणू नकोस।
हे तुला